हॅलो. बरेच दिवसांपासून विचार चालू होता माझा की आपण डेली वॉक काढूया. आता फायनली आज त्याचा मुहूर्त निघाला आहे आणि हा माझा पहिला मिनी ब्लॉग आहे जो मी तुमच्यासोबत शेअर करते. इथे मस्त संध्याकाळ झालेली आहे, संध्याकाळचं वातावरण झालेलं आहे आणि इकडे सगळा हा पसारा टाकून हे दोघं मायलेकं गार्डनमध्ये बघत आहेत. मस्त गॅलरीमध्ये संध्याकाळच्या वातावरणाचा आस्वाद घेत बसलेत. इथे बाबूला खालती काही ते काम चाललं आहे ते वाकून बघायचं, पण सागर त्याला नाही म्हणून बोलतो आहे. तर त्याच्यामुळेच त्याची इथे धडपड चालू आहे खाणे बघण्याची. त्याच्यानंतर काही वेळाने बाबूने इथे केलेली आहे सुसू. तर सागर त्याला बोलतो आहे की तू साफ कर. तो बघा कशा पद्धतीने साफ करतो आहे. तर फायनली त्याला काही जमलं नाही म्हणून सागरने स्वतःच त्याचं जे सुसू केलं होतं ते स्वतःच्या पायाने पुसून काढलं. मग त्याच्यानंतरला मी घराची थोडी साफसफाई केली, झाडलोट केली आणि इथे बाबू बघा कॅमेऱ्यामध्ये कसा मध्ये येतो आहे. सगळी साफसफाई वगैरे मी करून घेतली. त्याच्यानंतरला मस्तपैकी फ्रेश झाले, थोडीशी तयार झाले आणि मग त्याच्यानंतरला केलं माझं सर्वात आवडतं काम, संध्याकाळची देवपूजा. येस, हे केल्यानंतरला जे ब्लेस वाटतं, जे प्रसन्न वाटतं ते खरंच खूप भारी असतं. म्हणजे सकाळचं कसं फ्रेश वाटतं तसं संध्याकाळचा दिवा लावल्यानंतरला सुद्धा मला फ्रेश वाटतं. तर अशा काही प्रकारे माझी तयारी वगैरे झाली आणि इथे मस्त गरमागरम कॉफी मी तयार केली माझ्यासाठी आणि सागरसाठी. ॲक्च्युली त्याला चहा हवा होता पण मी स्वतःच कॉफी केली कारण की माझं कॉफी प्यायचं मन झालं होतं. त्याच्यामुळे आम्ही कॉफी पिली दोघांनी पण. तर रात्रीचं सगळं काम वगैरे आवरून झाल्यानंतरला इथे मी लावत होती दुधाची साय आणि हळद. तर तेवढ्यात हे साहेब मागून कॅमेरा घेऊन आले आणि मला विचारतो की तू काय लावतेस. तर मी सांगितलं की दुधाची साई आणि हळद मिक्स करून फेसला लावते. तर तो मला म्हणाला की मग मला पण लाव. ठीक आहे, मग आता त्याची फरमाईश होती तर मी त्याला पण लावायला तयार झाले. तर इथे असं काय मी लावलेलं आहे पूर्ण फेस पॅक घरगुती. तर मग त्याच्यानंतरला सागरला पण मी लावायला घेतलं. तर त्याच्या फेसला मी पहिल्यांदा काहीतरी लावते. तर एवढी काय आयडिया नव्हती कसं लावतात ते, कारण की आपण काही पार्लरवाले ते एक्सपर्ट नाही आहोत. तर इकडे मी त्याला व्यवस्थित प्रकारे सगळ्या फेसला वगैरे लावून दिलं, त्याला व्यवस्थित बसायला सांगितलं. तर मग त्याच्यानंतरला असा काही आमच्या दोघांचा फेस पॅक झाला. तर एका तासानंतरला आम्ही फेस वॉश केला तर असा काही ग्लो आला आमच्या चेहऱ्यावरती. तर इकडे सागर बोलतो की मी तिच्यापेक्षा जास्त गोरा दिसतो की ती गोरी दिसते. तर मी म्हणाले की नाही मी गोरी दिसते त्याच्यामध्ये. तर इकडे बघा आमच्या बाबूला जे संजूचं नवीन गाणं आलं आहे सुंदरी सुंदरी, ते फार आवडायला लागलं आहे. तर तो किती भारी एन्जॉय करतो आहे ते गाणं आणि त्याला बघून आम्हीसुद्धा एन्जॉय केलं. तर असा होता आपला आजचा ब्लॉग. तुम्हाला